स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पॉट राउंड्स जे प्रत्येकाच्या मनामध्ये आता प्रश्न पडलाय की मी कोणत्या कॉलेजमध्ये जाऊ, काय करू, स्पॉट राउंड्स काय असतात, हे सगळंच्या सगळं क्लिअर करणार आहेत। प्लस मॅनेजमेंट कोटा काय असतो, काय नाही, हे सगळ्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार आहेत। पण व्हिडिओकडे वळण्याआधी मी तुमची माफी मागणार आहे, कारण मला माहिती आहे मागचे 7-8 दिवस झालं तुम्ही व्हिडिओची वाट बघताय, पण थोडंसं मध्ये हे फेस्टिवल्स होते, गणपती होते, त्यामुळे मला हे व्हिडिओ रेकॉर्ड करणं, कोणतेही कोडिंग कोर्स सुद्धा मला व्हिडिओ रेकॉर्ड करणं पॉसिबल झालं नाही, किंवा मग आपल्या YouTube साठी सुद्धा मला रेकॉर्ड करणं पॉसिबल झालं नाही असल्यामुळे पण मी आता पुन्हा रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करणार आहे। कोडिंग कोर्सवर सुद्धा कालच लेक्चर्स नक्कीच मी रेकॉर्ड करून पोस्ट केलेलं आहे। प्लस इथे सुद्धा डे बाय डे तुमचे व्हिडिओज आता येत राहणार आहेत। सो आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडले की दादा एवढ्या मोठ्या जागा वॅकंट राहिल्या आहेत, किती जागा वॅकंट आहेत बघा। VIT मध्ये ऑलमोस्ट हे जे मी इकडे नंबर लिहिलाय हा स्पॉटचा आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता कॅप आहे, म्हणजे एवढ्या मुलांनी ऍडमिशन्स घेतलेलीच नाहीयेत। आणि हे इन्स्टिट्यूशन कोटाचा नंबर आहे, म्हणजे काय की टोटल 341 जागा मी CSIT या ENTC एवढंच पकडलंय, तरी सुद्धा 341 जागा म्हणजे 341 सीट्स या VIT एकट्यामध्ये उरलेल्या आहेत। ओके, आणि मी फक्त CSIT या ENTCचाच पकडलेल्या आहेत। प्लस जर मी इन्स्टिट्यूट कोटाच्या पण त्याच्यामध्ये ऍड केल्या, म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या पण मी त्याच्यामध्ये ऍड केल्या, तर या नियर टू तुम्ही सगळे मिळून पकडलं तर 1000 तर सीट्स आपल्या फक्त आणि फक्त VIT मध्ये अजून पेंडिंग आहेत, तुम्ही म्हणू शकता। बाकी मी थोडासा एक अनालिसिस केलं की COB मध्ये 142 जागा अजून उरलेल्या आहेत, VGTI मध्ये 62 सीट्स उरलेले आहेत, सरदार पटेल मध्ये 80 आणि इन्स्टिट्यूटच्या 90, PICTच्या 105 आणि मॅनेजमेंट कोटाच्या 156 म्हणजे 156। तो ओव्हरऑल अजून एक कमिन्स मी याच्यामध्ये जर ऍड केलं, बालचंद मी याच्यामध्ये ऍड केलं, तर आपण विचार करू शकता की 2000 प्लस जागा टॉप कॉलेजेसमध्ये अजून रिकाम्या राहिलेल्या आहेत। मग या कुणाला मिळणार आहेत? तर यावेळेस गव्हर्नमेंटने सांगितलंय की मॅनेजमेंट कोटा असे नका, किंवा म्हणूया आपण नॉर्मल जे उरलेल्या जागा आहेत ज्याला आपण अकॅप म्हणतो, किंवा मॅनेजमेंट कोटा, हे सगळंच्या सगळं मेरिटने भरायचंय। म्हणजेच काय की जसा स्पॉट कंडक्ट करतो तसं इन्स्टिट्यूशन साठी सुद्धा राऊंड कंडक्ट करायचा आहे। तर हे जे राऊंड्स आहेत हे 9 तारखेपासून सुरू होणार आहेत। तुम्हाला याची जी माहिती आहे ती प्रत्येक कॉलेजच्या आपल्या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे। मग जर तुम्हाला ही माहिती भेटत नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक खास स्पॉट राऊंड आणि अकॅप यासाठी एक वेगळा ग्रुप बनवतोय। प्लस असेही कित्येक कॉलेजेस आहेत जिथे आता मॅनेजमेंट कोटा सुरू होणार आहे किंवा सुरू झालेला आहे, कित्येक ऍडमिशन्स होत आहेत किंवा ही प्रोसेस आता सुरू होत आहे, बरोबर आहे। तर कित्येक कॉलेज आता बरेचशी त्याच्यामध्ये म्हणूया लूप होल्स असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने सुद्धा करत असतात। तर जो मॅनेजमेंट कोटा जो आहे हा सुद्धा आता सुरू झालेला आहे। सो जे मुलं मॅनेजमेंट कोटासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा ग्रुप मी बनवतोय। मे बी बघा प्रत्येक गोष्ट काही 3x फीसने होईलच, प्रत्येक कॉलेजला 3x फीस अफोर्ड होणार आहे हे शक्य होणार नाहीये, कारण चला हे टॉप कॉलेजेस आहेत, इथे लोक देतील 3x देतील, 2x देतील, पण प्रत्येक कॉलेजला हे शक्य होणार नाहीये किंवा प्रत्येक ब्रँचसाठी हे पॉसिबल होणार नाहीये। सो याच्यामध्ये ऍडमिशन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, सो त्या पद्धतीने सुद्धा ऍडमिशन करता येतं। जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू जायचंय तर तुम्ही आपलं ऑफिस व्हिजिट करा, किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुप देतोय मॅनेजमेंट कोटाचा स्पेशल, त्याच्यामध्ये मी काही वेगवेगळे ऑप्शन सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जो ऑप्शन बेटर वाटतोय तुम्ही मला कळवू शकता। प्लस आता दादा मग स्पॉट राऊंडचं काय करायचं? तर स्पॉट राऊंडसाठी सिंपल मी गोष्ट लक्षात ठेवा, मी कुठे जायचं एक गोष्ट लक्षात घ्या। स्पॉट राऊंड 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत, 12-13 पर्यंत होणार आहेत। मग याच्यामध्ये तुम्हाला जाताना DD घेऊन जायचं आहे, सगळं घेऊन जायचं, पण ऍट ए टाइम तुम्ही एकाच कॉलेजमध्ये जाऊ शकता, कारण स्टुडंट असणं गरजेचं आहे आणि ते फक्त मेरिट ऑनलाईन लागणार आहे, बाकी तुम्हाला फिजिकली तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल तुम्हाला VITचं स्पॉट घ्यायचं, तुम्ही घरून नाही करू शकत, तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागेल, तुम्हाला त्यांच्या शेड्यूल प्रमाणे तिथे जाऊन बसावं लागेल, आणि तुमचा नंबर कॉलेज मेरिट वाईज एकेकाला बोलवेल, आणि ज्याचा नंबर असेल तेव्हा याच्यापैकी जी काही ब्रांच अवेलेबल असेल तेव्हा ती त्याला दिली जाईल, बरोबर आहे। ओपन कॅटेगरीची फीस सुद्धा तुम्हाला तेव्हा भरावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मग जेव्हा आपण स्पॉटमध्ये जातोय तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक कॉलेजचं स्पॉट राऊंड सायमल्टेनियस चालणार आहे। असं होणार आहे की COEPचा चालू आहे तो VIT थांबेल, VIT चालू आहे तो हा थांबेल, प्रत्येक कॉलेज आपापल्या पद्धतीने आपापले स्पॉट राऊंड्स कंडक्ट करणार आहे। मग त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे की लक्षात घ्या, मला जिथे मिळू शकतं आणि जे कॉलेज बेस्ट आहे तिथे जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। याचा अर्थ काय लक्षात घ्या की आता मला सिंहगड मिळालेला आहे, मी डायरेक्ट COEP मिळेल का? नाही। मग मी त्याच्यापेक्षा जर असं केलं की मी AISSMS मध्ये गेलो किंवा मी VIT PCCOE मध्ये गेलो तर मला जास्त फायदा होणार आहे। सो 2 गोष्टींची काळजी घ्या की भरपूर ऑप्शन आता स्पॉट राऊंड सगळ्याच कॉलेजमध्ये होणार आहेत,
तर तुम्ही काय विचार केला पाहिजे की चांगलं कॉलेज कोणतं, ओके, आणि मला मिळू कोणतं शकतं, बरोबर आहे. मग आता मला कसं कळणार की जसं आता तुम्ही ही व्हीआयटीची वॅकन्सी काढली, सगळ्या कॉलेजेसची वॅकन्सी काढली, तर त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे की नाही हे मला कसं समजणार. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एका पीडीएफची लिंक देतोय जी सीईटी सेलने काल रिलीज केलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचा डेटा दिलेला आहे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये, जसं आता मी ही पूर्ण त्याच पीडीएफ मधून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, तसंच तुम्ही पण हे एक्स्ट्रॅक्ट करू शकता किंवा तुम्ही बघू शकता की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जायचंय, जी ब्रांच तुम्ही बघताय, ज्या ब्रांचेस तुम्ही आहेत तिथे जागा आहेत का, आणि जागा असतील तर तुम्हाला कट ऑफ मॅच होतोय का हे बघायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला व्हीआयटी मध्ये जायचंय तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्हीआयटी मध्ये जाताना अकुर्डीची मुलं येणार आहेत, तातवडीची येणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर व्हीआयटीचा सीएसचा कट ऑफ हा 98 असेल तर तिथे 90 आणि तुमचं पर्सेंटाईल 70 असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की वेगवेगळी सगळीच मुलं येणार आहेत. 97च्या मुलाला वाटेल का की मला नकोय व्हीआयटी, 95च्या वाटेल का, 94च्या वाटेल का, मग तुम्ही एकदम पकडाला की मला 70लाच मिळेल, तर असं होणार नाहीये. तुम्ही काय विचार केला पाहिजे की मला काय मिळू शकतं, एक लेवल अपग्रेड तुम्ही करायचा प्रयत्न केला पाहिजे. सेम लेवलच्या कॉलेजमध्ये स्पॉट करून आपण ओपनची फीस भरण्यात काही पॉईंट नाही. सो फॉर एक्झाम्पल मी पुन्हा सांगतो, जर त्याला सिंहगड मिळालंय तर डायरेक्टली सीओईपी किंवा पीआयसीटी मध्ये जाण्यापेक्षा त्यानं व्हीआयटी बघावं किंवा एआयएसएमएस बघावं, म्हणजे एक स्टेप अपग्रेड करता येते का बघावं. जर तुम्हाला एआयएसएमएस सारखं ऑलरेडी कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही व्हीआयटी मध्ये जाता येतं का बघावं किंवा पीसीसीओई मध्ये जाता येतं का बघावं. तुम्हाला ऑलरेडी पीसीसीओई किंवा व्हीआयटी मिळालंय तर मग तुम्ही सीओईपी किंवा पीआयसीटी मध्ये जावं. सो एक स्टेप, एक पायरी वर गेल्याने फायदा काय होतो की तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन कमी भेटते, प्लस तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळण्याचा हा चान्स वाढतो. असं आहे का की व्हीआयटी मध्ये आता 341 मुलं भेटणार नाहीत व्हीआयटीला, असं होणार आहे का. एक लक्षात घ्या, एका पर्सेंटाईलवरच 3500 मुलं आहेत, बरोबर आहे. म्हणजे कट ऑफ उतरून किती उतरेल याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. 341 जागा जरी दिसायला मोठ्या दिसत असल्या तर 98 पर्सेंटाईलची 3500 मुलं आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे तेवढे जरी मुलं आले तरी कट ऑफ तिथल्या तिथे सरकेल, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मग आता आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, मग मी स्पॉट राऊंड साठी एलिजिबल आहे का. येस, तुम्ही स्पॉट राऊंड साठी एलिजिबल आहात. मग दादा मी तिथे भरलेल्या फीस आणि डॉक्युमेंट्स काय, 13 तारखेपर्यंत फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हीआयटी मध्ये गेलात आणि तुम्हाला सीएस मिळालं, बरोबर आहे. तर तुम्ही तर आता एखाद्या समजा एक एक्झाम्पल पकडूया की त्याचं एआयएसएमएस मध्ये सीएस ला झालेलं होतं त्या मुलाचं ऍडमिशन, त्याचे डॉक्युमेंट्स तिथे आहेत, फीस तिथे आहे, तर त्याला काय करायचंय की इथे पहिलं ऍडमिशन करून घ्यायचंय. ओके, कॉलेजेस तुमचं तिकडचं ऍडमिशन कॅन्सल पण तुम्हाला करून देईल. तिथे तुमचं ऍडमिशन एआयएसएमएसचं कॅन्सल होईल आणि तुम्हाला व्हीआयटी मध्ये लगेचच्या लगेच तिथे अलॉटमेंट मिळून जाणार. जसं तुम्हाला जे आता तुम्ही कॅप 4 ला अलॉटमेंट केल्यानंतर एक लेटर मिळालं असेल, तसंच एक लेटर तुम्हाला आता व्हीआयटी देणार आणि तेच लेटर तुम्ही यूज करू शकता आणि त्याच लेटरने तुम्ही म्हणजे तुमचं ऍडमिशन तिथे झालेलं असणार. आता तुम्ही नंतर एआयएसएमएस मध्ये जा, फॉर एक्झाम्पल त्याचं एआयएसएमएस मध्ये होतं तर तो तिथे जाईल, तो तिथली पूर्ण त्याची जी काही फीस आहे तिला पूर्ण रिफंड भेटणार आहे. कधी, जर 13 तारखेच्या तुमचं ऍडमिशन झालं असेल तर पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट फीस तुम्हाला रिफंड भेटणार आहे, प्लस तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते मिळणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही आणून व्हीआयटीला 2-3 दिवसामध्ये आणून देऊ शकता. कॉलेज तुम्हाला थोडासा टाइम देत असतं. सो ही गोष्ट लक्षात घ्या की स्पॉट राऊंड मध्ये जाताना मोस्टली सगळ्यांना ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागणार आहे. प्लस ही गोष्ट लक्षात ठेवा की बफर फीस तुम्हाला रेडी ठेवावी लागेल. आता मी एआयएसएमएस मध्ये ही फीस भरलेली आहे, मग मला व्हीआयटी मध्ये मिळतंय, तर तुम्हाला व्हीआयटीची जी काही फीस असेल तुमच्या कॅटेगरीची, ओपन कॅटेगरीची, ती तात्पुरती तुम्हाला भरावी लागेल आणि मग तुम्ही तिकडून रिफंड घेऊ शकता. तिसरी महत्वाची गोष्ट, यावेळेस माझ्या अंदाजाने, असा हा ऑफिशियली रूल नाहीये पण मी जेवढं माहिती काढतोय किंवा मला जेवढं कॉलेजेसचा कनेक्ट आहे, यावेळेस एकच कॅन्सलेशन पॉसिबल आहे. आता गेल्या वर्षी काय व्हायचं की एखादा मुलगा सिंहगड मध्ये होता, त्याला स्पॉटमध्ये एआयएसएमएस भेटलं, पुन्हा तो व्हीआयटी मध्ये जाऊन बसायचं आणि त्याला व्हीआयटी मिळायचं. म्हणजे काय व्हायचं, हे कॅन्सलेशन 7-8दा एक मुलगा 4-4, 5-5 कॉलेज कॅन्सल करायचा. हे यावर्षी नियम जाण्याची शक्यता आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा ऑफिशियली सर्क्युलर अजून आलेला नाहीये पण मला जेवढे सोर्सेस कळतायत, मला जेवढी माहिती कळते कॉलेजेस कडून, सीईटी सेल कडून किंवा माझ्या कॉन्टॅक्ट कडून, यावेळेस एकच कॅन्सलेशन अलाउड असणार आहे. म्हणजे जे तुम्ही आता कॅपराउंड 4 मध्ये आहे ते जर तुम्ही कॅन्सल केलं आणि एकदा तुम्ही सपोज जे आहे कोणत्या कॅप मध्ये, इन्स्टिट्यूट थ्रू कुठेही ऍडमिशन घेतलं तर ते तुमचं फुल अँड फायनल असेल. पुन्हा दादा मी कुठला तरी नवीन स्पॉट अटेंड करतो किंवा मी पुन्हा काहीतरी नवीन करतो, हे शक्य नाहीये. सो एक कॅन्सलेशन तुम्हाला अलाउड असणार आहे. हे ऑफिशियली अजून अनाऊन्स झालेलं नाहीये पण माझा असा अंदाज आहे की यावर्षी, म्हणजे मी जेवढं ऑफिशियलशी बोलतोय किंवा मी कॉलेजेस सोबत बोलतोय, हा एक नवीन रूल लवकरच तुम्हाला भेटणार आहे. सो ज्या मुलांना स्पॉट राऊंड थ्रू जायचं आहे, आय होप तुम्ही रजिस्टर आपल्या त्या पोर्टलवरून केलं असेल, तर तुम्हाला काय करायचंय की फक्त आणि फक्त डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप दिलाय मी, त्याच्यामध्ये जेवढे काही पॉसिबल अपडेट्स असतील ते मी तुम्हाला देणार आहे.
प्लस ज्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन करायचंय त्यांनी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. तुम्हाला जे काही तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत मला सांगा. माझ्याकडे जे काही बेस्ट ऑप्शन्स असतील, मी तुम्हाला काही जे हेल्प करू शकतो त्यामध्ये मी नक्की तुम्हाला हेल्प करण्याची माझा प्रयत्न असणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला आता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि तिथे जाण्याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे पूर्णपणे तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे.